मकर संक्रांतीसाठी आज मी बनवणार आहे अजिबात कडक न होणारे खुसखुशीत असे तीळ गुळाचे लाडू। सर्वात आधी मी गॅसवरती एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये हे माझे अर्धा किलो तीळ ते मी टाकून घेते आणि सतत हलवत भाजून घ्यायचे। तीळ तडतड वाजायला लागले की समजायचं आपले तीळ चांगले भाजले गेले। तर आता इथे माझे तीळ भाजून झालेत, मी हे एका ताटामध्ये काढून घेते। आता त्याच कढईमध्ये मी एक चमचा तूप टाकून घेते आणि त्यामध्ये हा अर्धा किलो गुळ टाकून घेते। आता हा गुळ आपल्याला चांगला नीट वितळून घ्यायचा आहे। गुळ किती गरम करायचा यासाठी तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगते। एका वाटीत पाणी घ्यायचं आणि त्यात वितळलेला गुळ टाकून बघायचं। गुळाची गोळी तयार झाली की समजायचं आपला पाक अगदी परफेक्ट झालाय। आता लगेच यामध्ये भाजलेले तीळ आणि भाजलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि सगळं नीट मिक्स करून घ्यायचं। मिश्रण गरम असतानाच पाण्याचा किंवा तुपाचा हात लावून आपल्याला हे लाडू आता वळून घ्यायचे। तर तुम्ही ते बघू शकता लाडू आपले किती फटाफट तयार होत आहेत। मिश्रण थंड झालं आणि जर लाडू वळता येत नसतील तर तुम्ही परत एकदा हे गॅसवरती गरम करून घेऊ शकता आणि पुन्हा लाडू वळवू शकता। तर असे तयार आहेत आपले मस्त खुसखुशीत तिळगुळाचे लाडू। या मकर संक्रांतीला तुम्ही नक्की करून बघा, मला कमेंट करून सांगा।